नाद करायचा, पण गोपीचंद पडळकर साहेबांचा नाही. राजकारणात वाद बरेच होतात, पण जेव्हा आमदार गोपीचंद पडळकर साहेब मैदानात उतरतात ना, तेव्हा विरोधकांची पळताभुई थोडी होते. कालच 26 मे रोजी साहेबांनी विरोधकांना असं काही सुनावलं की नेत्यांना काय बोलावं सुचेनासं झालं. हर्षवर्धन सपकाळ यांच्या टीकेला उत्तर देताना साहेब थेट म्हणाले, सपकाळ यांचं डोकं आता कुजलेल्या कांद्यासारखं झालंय आणि जसा कुजलेल्या कांद्याचा घाण वास येतो तसंच त्यांच्या डोक्याचं झालंय. एवढ्यावरती थांबतील ते पडळकर कसले हो? रोहित पवारांना थेट ललकारत साहेबांनी विचारले की आजोबा आणि नातवाच्या भूमिकेमध्ये नेमका काय फरक आहे हे आधी स्पष्ट करा. विरोधक गप्पा मारत होते फक्त, पण देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात दुष्काळी भागाचा विकास होतो हे पडळकर साहेबांनी आज दाखवून दिले. एक लक्षात घ्या, वाघाची नखं आणि पडळकरांचे शब्द नेहमीच अचूक निशाणावर लागतात. साहेबांचा हा डॅशिंग अंदाज आवडला असेल तर कमेंट मध्ये आताच नाद एकच गोपीचंद पडळकर साहेब लिहा आणि अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा.